नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स उदेतयन्त चक्षुमा एक राजा हरिसवर्णो पठवीपभासो तं तं नमस्सामि हरिसवर्णं पठवीपभासं तयजगुता विहरेमुदिवसन्ति ये ब्राह्मणा वेदगु सबधं मे ते मे नमो तेच मं पालयन्तु नमस्तु बुद्धाणं नमस्तु बोधिया नमो विमुक्ताणं नमो विमुक्तिया इमं सोपरितं गत्वा मोरोचरति एषनाति अपेतयं चक्षुमा एक राजा हरिसवर्णो पठवीपभासो तं तं नमस्सामि हरिसवर्णं पठवीपभासं तयजगुता विहरेमुरतिन्ति ये ब्राह्मणा वेदगुसपधं मे ते मे नमो तेचं मं पालयन्तु नमस्तु बुद्धाणं नमस्तु बोधिया नमो विमुक्ताणं नमो विमुक्तिया इमं सोपरितं गत्वा मोरो वासमकम्प त्या सम्यक संबुद्धांना माझे अभिवादन असो. मोर परित्त सुत्ताचा अर्थ उदेतयंच चक्षुमा एक राजा, सृष्टीचा डोळा असलेला, सर्वांवर सत्ता गाजवणारा आणि सुवर्णासारखा प्रकाशमान असा सूर्य
आता उगवत आहे. पृथ्वीला प्रकाशित करणाऱ्या त्या सुवर्णमय सूर्याला मी नमस्कार करतो. आजच्या या दिवसात तुझ्या संरक्षणाखाली आम्ही सुरक्षित आणि निर्भयपणे जगू शकू. ए ब्राह्मणा वेदगु सब्बधम्मे, जे ज्ञानी सर्व धर्माचे पूर्ण ज्ञाते आहेत त्यांना माझा नमस्कार असो. ते माझे रक्षण करो. सर्व बुद्धांना माझा नमस्कार असो. त्यांच्या बोधीला ज्ञानाला माझा नमस्कार असो. जे दुःखमुक्त झाले आहेत त्यांना आणि त्यांच्या मुक्तीला विमुक्तीला माझा नमस्कार असो. अशा प्रकारे हे मोर परित्त म्हणून तो मोर आपले अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतो. आपे तयांच चक्षुमा एक राजा, सृष्टीचा डोळा असलेला, सर्वांवर सत्ता गाजवणारा आणि सुवर्णासारखा प्रकाशमान असा सूर्य आता मावळत आहे. पृथ्वीला प्रकाशित करणाऱ्या या सुवर्णमय सूर्याला मी नमस्कार करतो. आजच्या या रात्रीत तुझ्या संरक्षणाखाली आम्ही सुरक्षित आणि निर्भयपणे जगू शकू. ए ब्राह्मणा वेदगु सब्बधम्मे, जे ज्ञानी सर्व धर्माचे पूर्ण ज्ञाते आहेत त्यांना माझा नमस्कार असो. ते माझे रक्षण करो. सर्व बुद्धांना माझा नमस्कार असो. त्यांच्या बोधीला माझा नमस्कार असो. जे दुःखमुक्त झाले आहेत त्यांना आणि त्यांच्या मुक्तीला माझा नमस्कार असो. अशा प्रकारे हे परित्य म्हणून तो मोर रात्री विश्रांती घेतो. हे सुत्त भगवान बुद्धांच्या एका पूर्वजन्मातील बोधिसत्व असतानाच्या कथेवर आधारित आहे. जेव्हा त्यांनी मोराच्या रूपात जन्म घेतला होता आणि स्वतःच्या रक्षणासाठी या गाथांचा वापर केला होता. आपणही ही गाथा सकाळी आणि सायंकाळी श्रवण करून आपणही आपल्या रक्षणासाठी सूर्याला नमस्कार करून याचना करू शकता. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या प्रतिमेसमोर याचना करून आपल्या संरक्षणासाठी हे सुत्त श्रवण करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लोकांना पाठवा. सर्वांपर्यंत हे ज्ञान आणि हा आशीर्वादाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोचवा. नक्कीच आपल्या पदरी पुण्य पडेल. या पुण्याचा वाटा आपण सर्वांनी वाटून घ्यावा. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या पूर्वजन्मातील बोधिसत्वाची ही कहाणी सत्य आहे. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. भवतु सब्ब मंगलम्.